नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत डिजिटल न्यूज नेटवर्कच्या या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे. काल उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांची महापंचायत झाली. त्यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. जे 3 कृषी विधेयकं आहेत ती रद्द केली पाहिजे, हीच मूळ मागणी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचं एकूणच शेतकऱ्यांविषयीचं आणि कृषी विषयक धोरण हे शेतकऱ्यांच्या मुळावर येणारं आहे, ही भूमिका प्रत्येकाने मांडली. आणि त्यामध्ये पहिल्यांदा असं दिसलं की लाखोंच्या संख्येनं शेतकरी एकत्र येत आहेत. हे आंदोलन देशव्यापी होऊ शकतंय आणि म्हणूनच मग 27 सप्टेंबरला येत्या भारत बंदची हाक ही देण्यात आलेली आहे. काहींना असंही वाटतंय की हे आंदोलन बिगर राजकीय आहे, पण यातनं 2014च्या पार्श्वभूमीवरती अण्णा हजारेंची जशी लोकपाल चळवळ किंवा आंदोलन उभं राहिलं होतं, तसं काहीच आंदोलन हे मोदी सरकारच्या विरोधात उभं राहू शकतं का? त्यामुळं काहींना असंही वाटतंय की हे आंदोलन इथून पुढे राजकीय बनेल का? यामध्ये काँग्रेस सारखा मोठा पक्ष सहभागी होऊन हे आंदोलन हायजॅक करेल का, अशीही शक्यता वर्तवली जाते. किंवा काही वेळेस असा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की मोदी शहांच्या विरोधात किंवा ते सरकार पाडण्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. खुद्द या आंदोलनाचे जे सर्वोच्च नेते आहेत राकेश टिकाईत यांनी काल केंद्र सरकार पाडण्याचं आवाहन किंवा उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा येऊ नये असं आवाहन व्यासपीठावरनं किंवा तिथे बोलताना केल्यामुळं ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे की हे आंदोलन आता राजकीय होत आहे का, यावरच आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्रातले ज्येष्ठ शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत किसान सभेचे डॉक्टर अजित नवले आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि माजी मंत्री, कृषी मंत्री माजी डॉक्टर अनिल गोंडे आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे फायर ब्रँड प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच अजित नवले यांच्याकडे जातोय, कारण किसान सभा ही या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय आहे. कॉम्रेड अशोक ढवळे हे मुझफ्फरनगरमध्येच कालही होते, ते वेळोवेळी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. डॉक्टर अजित नवले, प्रश्न हाच आहे की शेतकऱ्यांचं हे आंदोलन जे आहे ते अशा वेळेस पुढे चाललेलं आहे की जेव्हा 3 कृषी विधेयक हे स्थगित केले गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा बडगा होता म्हणून केंद्र सरकारने स्थगित केलेला आहे. कुठेतरी या आंदोलकांमध्ये एक भीती दिसते आहे की आज न उद्या हे स्थगित कृषी विधेयक कायदे हे लागू केले जातील, ते रद्द होणार नाहीयेत. केवळ रद्द करण्याचीच मागणी आहे. रद्द जर का कायदे झाले तर मग आंदोलन गुंडाळलं जाईल. मुळात मोदी सरकारचं जे धोरण आहे शेती विषयाचं, त्या शेतीविषयीच्या धोरणाला आमचा विरोध आहे. त्या धोरणांचा परिणाम म्हणून हे 3 कायदे आणण्यात आलेले आहेत. कॉर्पोरेट घराण्यांना सबंध शेतीची दारं उघडी करायची. मग शेतीची लागवड असेल, साठवणूक असेल, शेतीमालाची विक्री असेल, व्यापार असेल, याच्यामध्ये कोट्यावधी रुपये कमवण्याची प्रचंड मोठी संधी ही कॉर्पोरेट घराण्यांना दिसते आहे. आणि त्यामुळे ती संधी एनकॅश करण्याच्या साठी जे लागेल ते सर्व मोदी सरकारच्या हातून करून घ्यायचं, अशी रणनीती ह्या कॉर्पोरेट कंपन्यांनी, कॉर्पोरेट घराण्यांनी आखलेली आहे. त्यांना जे अडथळे होते ते अडथळे दूर करण्याचा भाग म्हणून हे कायदे आणलेले आहेत. आणि म्हणून आमचं या सगळ्या शेतकरी संघटना ज्या आज गेले अनेक दिवस त्या ठिकाणी तग धरून आहेत आणि काम करतायत, त्या सर्वांनी मिळून हे कायदे मुळातून रद्द करण्याची मागणी केलेली आहे. केवळ कायदे रद्द करून आमचं सगळं भागणार नाहीये, तर आम्ही आधारभावावर शेतीमाल खरेदी केला पाहिजे आणि 1.5 आधारभाव मिळाला पाहिजे, यासाठी कायदा करा, ही सुद्धा प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. एकंदरीत सबंध शेती धोरणाला जी कॉर्पोरेट धार्जिनी अशा प्रकारची धार देण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय, त्याला मुळातून हा विरोध आहे. ही सगळी शेती धोरणाची दिशा ही शेतकरी केंद्री, श्रमिक केंद्री, ग्रामीण विभाग केंद्री करा, यासाठीचा हा अट्टास आहे. आणि त्यामुळे ही धोरणात्मक लढाई हे सगळे शेतकरी आणि शेतकरी संघटना घेऊन पुढे चाललेले आहेत. ठीक आहे. आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत. किशोर तिवारी, तुम्ही या आंदोलनाकडे कसं बघताय? कारण अनेक वेळा ही सुद्धा टीका होते आहे की या आंदोलनामध्ये उत्तर भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, उत्तरेकडचा, पण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाविषयी तेवढी जनजागृती झालेली नाही. किंवा अजित नवले असतील, कॉम्रेड अशोक ढवळे असतील, हे ज्या शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करतायत तो शोषित शेतकरी आहे, पण तो तुमच्या पट्ट्यातला म्हणजे विदर्भातला असेल, मराठवाड्यातल्या कोरडवाहू पट्ट्यातला असेल जो शेतकरी आहे,
त्याला या कायद्यांविषयी एक तर पूर्ण माहिती नाहीये म्हणा, किंवा तो तितकासा अजून जागरूक झालेला नाही, किंवा नेते मंडळी त्यांना जागरूक करण्यात कमी पडले आहेत. त्यामुळं त्यांचा या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिसत नाही. म्हणजे मी असं म्हणतोय की ठीक आहे, उत्तरेकडे उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, इथे हे आंदोलन मोठं आहे, तिथे तुम्ही जाऊ शकत नसाल, पण तहसीलदार कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथे राहून सुद्धा आपण पाठिंबा देऊ शकतो. तेही महाराष्ट्रात होताना दिसत नाही. मग हे आंदोलन देशव्यापी कसं होणार? हा, तुमचं बरोबर आहे की परंतु असं नाहीये. जेव्हा पहिला भारत बंद होता, आमच्या भागातही प्रचंड प्रमाणात झाला. आम्ही शेकडो शेतकरी विधवा घेऊन 26 जानेवारीला दिल्लीमध्येच होतो आणि आम्ही आंदोलनात सहभाग घेतला. मात्र जसा जनसामान्य किंवा सर्व शेतकऱ्यांमधून उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब किंवा नॉर्दर्न बेल्ट मधून रिस्पॉन्स होता, तसा रिस्पॉन्स नाही, हे सत्य आहे. कारण कोरडवाहू शेतकरी जे पिकं घेतात ते पिकं 100% सरकार विकतच घेत नव्हती. आता सरकार बाजारातून निघून जात आहे, व्यापाऱ्याच्या भरोश्यावर सोडत आहे. अशा याच्यात आमचं तर मरण 2000 म्हणजे 4 नंतर किंवा 99 नंतरच सुरू झालं, जेव्हा सरकार नी ती एकाधिकार योजना मोडीच काढली व बाजारातून पळ काढला. आता मात्र जे नेवले सर बोलले की सरकारची धोरणं ही व्यापारी धार्जिनी आहे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना धार्जिनी आहेत, ती शेतकरी केंद्रित वा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रित नाही. आता बघा कसं होते की आमच्या इकोच तिथे रिफ्लेक्ट होत नाही कधी कधी. आता बघा, जसं सोयाबीनला भाव मिळणार असं आम्हाला वाटत होतं, सरकारनी बघा एकूण 27 लाख मेट्रिक टन सोयाबीन किंवा सोयाबीनची केक बोलावली. डाळ, तुरीची डाळ आम्हाला भाव तुरीला चांगला मिळणार माहित असताना तुरीची डाळ मोकळ्या प्रमाणात स्वस्त दरात बोलावली. तेलाचा भाव मिळणार होता तर पाम ऑइल बोलावलं. मात्र आंदोलन 1 वर्षापासून चालू असताना केंद्र सरकारच्या या आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणाचा तिथं चर्चाही झाली नाही. तर तिथे जर इको आले असते तर मला वाटते त्याचे इको आले असते विदर्भात आणि मराठवाड्यात. मात्र मी एक सांगतो की या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आम्ही अनुभव घेतला. त्यांचा रिझल्ट या शेतकरी बिलामुळे विदर्भ मराठवाडा सारखाच नॉर्दर्न इंडियामध्ये होईल. तर मला असं वाटते की 27 सप्टेंबरच्या अखिल भारतीय व्यापी बंद मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये कसं करायचं याबद्दल अतुल आहे किंवा आमच्यासारखे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी थोडासा त्यांना तिथे दिल्लीमध्ये भाव मिळाला नसेल तरी त्यांनी सक्रियपणे काम करायला पाहिजे. आणि मी आता वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा 27 सप्टेंबरच्या तयारीने सुरू केला आहे आणि टिकेत साहेब सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर 17-18 तारखेला येत आहेत. तर सुरुवात आता सुरू झाली आहे. मात्र मला असं वाटते की जसं 14 मध्ये तुम्ही म्हणाले की अन्नाच्या आंदोलनामुळे काँग्रेसला जावं लागलं, मला वाटते या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जो जनसामान्यामध्ये मोदी विरोधाचा सूर आला आहे त्यामुळे मोदी सरकारला जावं लागेल असे लक्षण दिसत आहे. ठीक आहे, अशी लक्षणं दिसत आहेत. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर अनिल बोंडे आहेत, भाजपचे शेतकरी नेते आहेत, म्हणजे भाजपचं कृषी विषयक विभागाचे ते आता अध्यक्ष आहेत, माजी कृषी मंत्री आहेत, आता भाजपचे प्रवक्ते आहेत. डॉक्टर अनिल बोंडे, तुम्हालाही असंच वाटतं की हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचंच आहे, शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठीच लढतायत, या राजकारण यामध्ये नाही आहे, काही राजकीय पक्ष त्यांना उकळ्या फुटत असतील किंवा मनातल्या मनात ते मांडे खात असतील की याचा फायदा होऊन आपल्याही पक्षाला उभारी मिळेल, तर हे सगळं फोल ठरणार आहे? आशिष, सगळे जे प्रवक्ते आहेत किती विसंगतीपूर्ण बोलतात हे आपल्या लक्षात येतच आहे. खरं जर पाहिलं तर हे आंदोलन पहिल्यांदा पंजाब मधलं अर्थकारण, कृषी मंडळाचं अर्थकारण बिघडत होतं, त्यामुळं दलाल आणि व्यापाऱ्यांच्या किंवा कृषी मंडळामध्ये जी राजकीय सत्ता होती त्यांच्या सहाय्याने सुरू झालं.
आणि त्यांच्या सहाय्याने सुरू झाल्यानंतर मग त्याचा राजकीय फायदा घेण्याकरता काँग्रेस उतरली, डावे पक्ष उतरले, डाव्या पक्षाच्या संघटना उतरल्या आणि आता त्यांनी ठरवून टाकलं की आपलं सीएच्या विरोधाचं एक हत्यार निकामी गेलं. सीएच्या विरोधाचं, एनआरसीच्या विरोधाचं हत्यार रिकामं गेल्यानंतर आता शेतकऱ्यांना समोर करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रियतेवर वार करण्याकरता हे चांगलं हत्यार. परंतु आता इथे काँग्रेस पक्ष आहे, किशोर तिवारी आहे. मला सांगा की आता महाराष्ट्रात कोणत्या तोंडानं आंदोलन करणार आहे आशिष, विचारा बरं यांना. कारण इकडे म्हणतात की तीनच्या तिन्ही कायदे रद्द केले पाहिजे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये या तिन्ही कायद्यामध्ये थोडाफार फेरबदल करून आपल्या विधानसभेमध्ये पटलावर मांडण्यात आले, म्हणजे ते मंजूर पण होणार होते. आताही नेटवर आहेत की त्यामध्ये काही सुधारणा आहे का सुचवा म्हणून. म्हणजे एकीकडे नवले म्हणत आहे की हे तिन्ही कायदे संपूर्णतः रद्द झाले पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही पाठीमागे येणार नाही. आणि इकडे महाविकास आघाडी ज्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याचप्रमाणे शिवसेना आहे, त्यांनी हे कायदे सभागृहात आणले, मंजूर करण्यासाठी अतिशय आग्रही होते. शरदचंद्रजी पवार यांनी 2006 पासून कृषी कराराचा कायदा आणला. आपल्या इथे आजही कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्येच माल विकला पाहिजे, बाहेर विकता येणार नाही असं कंपल्सरी नाहीये. शेतकऱ्याला कुठेही विकता येतं. आज बाहेर जर माल विकला तर शेतकऱ्याला सेस द्यावा लागत नाही, जो आपण पुरोगामी असल्यामुळं तो आपण या कायद्याचा भाग अगोदरच आपण अंमलबजावणीत आणलाय. आणि हेच या कायद्यामध्ये कायदे डिस्को जर घेतल्या जातात, तीनच्या तीन कायदे डिस्को विधानसभेमध्ये घेतल्या जातात, तर कोणत्या तोंडाने हे बंद करणार आहे? म्हणजे यांना तेवढी अक्कल तरी पाहिजे ना. म्हणजे एवढं समजायला पाहिजे की आपण आपल्या विधानसभेमध्ये आणलेलं आहे, आताही नेटवर आहे, लोक त्यावर कॉमेंट्स म्हणजे ते आपल्या सूचना सांगतात आहे. मग कोणत्या तोंडाने ते अजित नवलेंसोबत जाऊ शकतील किंवा तीनच्या तीन रद्द करा त्याच्यानंतरच आम्ही हे करतो, 27 सप्टेंबरच्या बंदमध्ये कोणत्या तोंडाने सहभागी होऊ शकतील? आता पहा, शरदचंद्रजी पवार काय बोलले काल की आमच्या काळामध्ये टोमॅटो वगैरे शेतकऱ्याला फेकावं लागत होते. आशिष निरपेक्षपणे ऐकत असेल तर तुला आठवतं 2009 ते 2014च्या मध्ये कापसावर निर्यात बंदी आणल्यामुळं 6,000चा कापूस 3,000 पर्यंत गेला. या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी मंत्री होते तेव्हा. आता त्यांना विस्मरण होते सगळ्या गोष्टीचं, म्हणजे त्यांनी खरोखर चेकअप करून घ्यायला पाहिजे. त्यांना नाही, मी तुम्हाला अडवतोय. मला ना हा प्रश्न अनेक दिवसांपासून डोक्यात आहे आणि 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 नाही, तुमचा प्रश्न खूप वाजवी आहे. अतुल लोंढेंकडे आपण नंतर जाऊया. हो, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. विषय निघाला म्हणून, कारण का आपण एवढे मुद्दे डिस्कस करतो, अनेक वेळा विषय डोक्यातनं पण निघून जातात. किशोर तिवारी, हा प्रश्न मला विचारायचा. मला आठवत आहे बघा, 90च्या सुरुवातीला किंवा 88, 90, 92, 91 या काळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये बोनसची मागणी व्हायची विदर्भातल्या शेतकऱ्यांकडून आणि तेव्हा 6,000 पर्यंत भाव गेला होता कापसाचा. बोनस वगैरे धरून 6,000 पर्यंत रक्कम पर क्विंटल कापसाची व्हायची. आज 20 वर्ष झालेली आहेत, भाव तिथेच आहे किंवा कमी झालेला आहे. हे कसं काय झालं मध्ये? हे बघा, अनिल बोंडे बोलले, मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. 2004 मध्ये सुद्धा हा प्रकार झाला होता. त्यावेळेस राजनाथ सिंग कृषी मंत्री होते आणि त्यावेळेस सुद्धा क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन म्हणजे किती गाठी बोलवायच्या बाहेरून, किती नाही बोलवायच्या, याचं रिलॅक्सेशन झालं. जे 2009 मध्ये करायचं होतं ते आपण WTOच्या कंडिशन प्रमाणे करतोय म्हणून 4 मध्ये केलं. तसंच कॉमर्स मिनिस्ट्री जी प्रत्येक वेळेस आपल्या विरुद्ध जाते शेतकऱ्यांच्या, कारण फरसान लॉबी किंवा टेक्सटाईल लॉबी या किंवा शुगर लॉबी या 3 लॉब्या एवढ्या प्रमुख झालेल्या आहे की यावर्षी सुद्धा फरसान लॉबीनी बाहेरून डाळ मागवण्यासाठी सरकारवर प्रेशर टाकला आणि ते इल्ड आलं. आता ही जी होती ऑइल लॉबी, ही सुद्धा लॉबीनी पाम ऑइल बोलावून घेतलं. सोयाबीनच्या बाबतीतही केक या वर्षी सुद्धा आलं. तर सरकारमधले काही लोक, हे बघा, सरकारमधले सगळे लोक शेतकरी विरोधी असं मी म्हणत नाही, मात्र
ती जी लॉबी काम करत असते ती 2004 मध्येही सक्रिय होती. आनंद शर्मा ज्यावेळेस कॉमर्स मिनिस्टर होते त्यावेळेसही सक्रिय होती. अनिल बोंडे थोडंसं चुकीचं बोलत आहे. शरद पवारांनी सत्तेमध्ये कृषी मंत्री राहत असताना सुद्धा त्यांनी एक त्याचा कडाडून विरोध केला. मात्र जे भाव पडले होते ते 3-4 महिने रिस्टोर झाले नाही. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. आज सांगतो तुम्हाला अजून सुद्धा जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा यांनी क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन विड्रॉलची भूमिका घेतली, मंडी व्यवस्था विड्रॉलची भूमिका घेतली, तर 100% सध्या आपण गहू आणि तांदूळ विकत घेतो. मात्र आपण 100% दुसऱ्या वस्तू घेत नाही सरकार. तर तिथल्या शेतकऱ्यांना असं वाटलं की सरकार याच्यातून पळ काढत आहे म्हणून हे आंदोलन पेटलेलं आहे. मात्र याच्यामुळे एक चर्चेला फार मोठा जोर आलाय आणि आशिष ते महत्वाचं की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं पीक 2005 आणि 2006 मध्ये आलं त्याचं हॉट बटन प्रेसिंग जे झालं होतं ते एनडीए मध्येच झालं होतं. त्याच्यानंतर जेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नगदी पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातच होतात हा सुद्धा निकष बाहेर आलेला आहे. तर यांच्यावर बोलायचं झालं तर मी तर एनडीए आणि युपीए हे दोघंही आहे ना जेव्हा सत्तेत असतात तेव्हा या कबरी खोदतात आणि दुसरे लोक आले का त्या कबरीमध्ये शेतकऱ्यांना टाकतात. तर या दोघांच्याही विरोधात आहे. मात्र जसं त्यांनी आज म्हणाले की या महाविकास आघाडीने या तिन्ही कायद्यात फार फेरफार नाही केला, जसं तर तसं ठेवलाय. आम्ही सूचना बोलावल्या आहे आणि सूचना कायद्याच्या विरोधात आहे. जे केंद्राने करायला पाहिजे होतं ते आम्ही करून दाखवलं आहे. आम्ही डोळे मिळून विरोध करत नाही आहोत. अनिल बोंडे तुमच्यापाशी जर एवढी चांगली लॉबी असेल तर तुम्ही सकारात्मक सूचना मांडा, आम्ही तुमचा आदर करू. मात्र शेतकऱ्यांचे मुडदे पाडण्याचं जे षडयंत्र मुठभर व्यापारी करतात त्यामध्ये त्यांच्यासोबत तुम्ही नसाल तर तुम्ही आत्ताच सांगा ना की महाराष्ट्र सरकारी सुद्धा केंद्रासारखं शेतकरी विरोधी आहे. बोला तुम्ही, आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. पहिले बोला तसंही की केंद्राचं सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन्ही याच्यावर टाळ्या वाजवायच्या, काहीतरी बोलायचं आणि याची नियत. पण अगदी थोडक्यामध्ये किशोर तिवारी मला सांगा ना की 90च्या काळातही 6,000 रुपये भाव मिळायचा आणि आताही 4,500 ते 6,000च्या दरम्यानच कापसाचा प्रति क्विंटल भाव खेळतोय. हे कसं काय? मग त्या शेतकऱ्यानं जर का महागाईचा दर जसा वाढतो त्याचा अधिकार बनत नाही त्या तुलनेमध्ये त्याच्या कापसाला भाव मिळावा? हे बघा आशिष एक मी सांगतो तुम्हाला, वारंवार शेतकरी नेते सोन्याचा भाव आणि कापसाच्या भावाची कंपॅरिझन करतात. एक गोष्ट. दुसरी एक वारंवार कंपॅरिझन केली जाते 98चा भाव आणि 2021चा भाव. असं नसते. सगळ्या भाव हे मागणी आणि सप्लाय, डिमांड आणि सप्लायच्या याच्यावर आधारित असतात. जेव्हा जागतिक स्तरावर एकदम अॅक्यूट शॉर्टेज होतो तेव्हा रेट शूट होतात. जसं यावर्षी 10,000च्या घरात सोयाबीन आहे, केक सुद्धा भारतात मिळत नाही आहे आणि यावर्षी सुद्धा सोयाबीन चं पीक मोठ्या प्रमाणात बिघडत चाललं आहे. तर सोयाबीनचे भाव यावर्षीही 10,000च्या घरात राहतील. तर तुम्ही ऍग्रिकल्चर कम्युनिटीमध्ये डिमांड सप्लायच्या याच्यातच राहावं लागते. याच्यामुळे सोन्याचा भाव 1,00,000 झाला म्हणून कापसाचा प्रति क्विंटल भाव हा कमीत कमी 30,000 तरी झाला पाहिजे. तर ही दिवाळखोरी आहे. ही दिवाळखोरी सोडून आपण शेतकऱ्यांचं हित व ग्रामीण भागातील जनतेचं हित, ज्याप्रमाणे युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये सरकार प्रोटेक्ट करते कारण ते अन्नदाते आहे, तशी परिस्थिती थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये यावी यासाठी हे आंदोलन आहे. हे शेतकऱ्यांच्या जगण्याचं आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विरुद्ध हे पेटलेलं आंदोलन आहे. आणि मला असं वाटते की येणाऱ्या 2024 मध्ये जर या 2 वर्षात मोदींनी शेतकरी वाचवणारे कायदे आणले नाही तर मोदींना हताशपणे जावं लागेल आणि याला कोणी टाळू शकणार नाही. मग काँग्रेसनी जो चान्स घेतला तर काँग्रेस त्यासाठी आहेच आणि तो राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे, त्याच्यासाठी कोणी त्यांना काही बोलू नये असंही मला वाटतं. ठीक आहे. अतुल लोंढे, अनेक शेतकऱ्यांची ही भूमिका आहे की जर का काँग्रेस या आंदोलनामध्ये सक्रिय होत असेल
तर त्यांनी व्हावं. आणि काँग्रेस अनेक वेळा पंजाबमध्ये इकडे तिकडे होते, पण काँग्रेसमधले इंटरनल फायटिंगच इतकी आहे, पंजाबमध्ये असू देत किंवा छत्तीसगडमध्ये असू दे, की काँग्रेसचे धरसोड वृत्तीमुळे शेतकरी तसे विश्वास ठेवायला तयार नाही की खरंच काँग्रेस शेतकऱ्यांसाठी पुढे येईल. तर अशा वेळी काँग्रेसची कोंडी होते की जेव्हा अनेकांना असं वाटतं की या आंदोलनाचा लाभ हा काँग्रेसला मिळावा, काँग्रेस आता उठली पाहिजे, वर उभारी घेतली पाहिजे, कारण देशामध्ये लोकसभेला विरोधी पक्ष नेता सुद्धा नाहीये. तर हे अनेकांना असं वाटतं की लोकशाही आपली अशी कशी समृद्ध राहील जर का विरोधी पक्षच कमकुवत असला तर. अशीच एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की या संपूर्ण आंदोलनामध्ये काँग्रेसने अतिशय सकारात्मक भूमिका बजावलेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते जे आहे, काँग्रेस हा शेतकऱ्यांचाच पक्ष आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे. आता महाराष्ट्राचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर 20,000 कोटीची कर्जमाफी जी आहे ती गाजावाजा न करता, फोटो न लावता, 2 रुपयाच्या तांदळावर जसे फोटो लागले, कुठे फोटो लागले नाही. दुधाचा शेतकरी अडला होता, दुधा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिला. तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं कृतीमधून सादर केलं. आणि अनिल बोंडेंनी ज्या कायद्याच्या संदर्भामध्ये बोललं, मला त्यांना इथे सांगायचं आहे, त्या चर्चेमध्ये मी होतो. मेधाताई पाटकर पासून अजित नवलेंपासून सगळे लोक आलेले होते. कॉन्स्टिट्यूशन मध्ये एखाद्या विषयावर केंद्राने जर कायदा केला असेल आणि त्या विषयावर राज्याने जर कायदा केला तर राज्याचा कायदा हा रद्द होतो, जर तो अल्ट्रा व्हायरस असेल केंद्राच्या कायद्यासोबत. म्हणून हे कायदे आम्ही पब्लिकच्या डोमेनमध्ये टाकले आणि पब्लिक त्याला विरोध करते आहे. हा आंदोलनाचा एक प्रकार आहे. हे पब्लिक डोमेनमध्ये हे कायदे टाकले, आम्ही नाही केले तरी हा कायदा सगळ्या देशाला लागू पडणार आहे. आम्ही एखादं राज्य करू किंवा नाही करू, हे जे कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन जे आहे हे सगळ्यांवर आहे. म्हणून हे कायदे लोकांमध्ये टाकले पब्लिक डोमेनमध्ये, आणि तो विरोध या महाराष्ट्रामध्ये होतो आहे, त्या कायद्यांना विरोध होतो आहे, हे स्पष्ट आहे. याच्यात 2007च्या संदर्भात अनिल बोंडे बोललेले आहेत. सगळे एपीएमसी कडे कायदे होते. प्रायव्हेट जरी शेतकरी कुठेही विकू शकला तरी अदानी अंबानीच्या बापाला उघडून नाही दिलेले आहे एपीएमसी की तुम्ही येऊन विकत घ्या. ते तशी भाषा वापरतात म्हणून मी वापरली भाषा. माझी भाषा अशी नाही आहे. तर त्यांना दिलेलं नाही आहे इथे कुठे. शेतकऱ्याला जर पुढे न्यायचं असेल तर फुल ना फुलाची पाकळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. काल काय रिझोल्युशन झाले आशिष तिथे रिझोल्युशन हे झाले की संपूर्ण टोल माफी जी आहे युपी मध्ये ती झालीच पाहिजे. दुसरं घेतलं की जो व्यक्ती बीजेपीच्या पाठीशी असेल, बीजेपीचा आमदार असेल, खासदार असेल किंवा त्याला पाठिंबा देणारा असेल, त्याचा सामाजिक बहिष्कार केला पाहिजे. हा दुसरा ठराव झाला. तिसरा ठराव तिथे हा झाला की अदानी अंबानीचे कोणतेही प्रॉडक्ट, मग पेट्रोलियम प्रॉडक्ट असो किंवा खानपानाच्या वस्तू असो किंवा कुठलीही गोष्ट असो, त्या गोष्टीचा बहिष्कार करायचा. आता हे का झालं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की ऊसाची त्यांनी लागवडीची जी किंमत आहे ती 345 रुपये सांगितली, प्रत्यक्षामध्ये त्यांनी 325 रुपयाचा भाव दिला. त्यांनी सांगितलं फसल विमा योजना, पीक विमा योजना, त्याच्यामध्ये 92 लाख लोक आहे, शेतकरी आहेत. माझ्याकडे आकडा आहे 72 लाख नाही तर 42 लाख शेतकरी त्याच्यामध्ये आहेत. त्यात कंपन्यांना रिलायन्स पासून 2,500 कोटीचा फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की हे दाना हम खरीदेंगे असं म्हटलं. गव्हाची खरेदी फक्त 18% झाली, कारण या आंदोलनामध्ये गव्हाच्या संदर्भात अनुषंगाने खूप आरोप केले जातात की एमएसपी पंजाबमध्ये, हरियाणामध्ये आणि वेस्टर्न उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते, जिथे ग्रीन रिव्होल्युशन झालं. म्हणजे आपण अन्नाला दानाला आपण हे मोहताज होतो. त्यावेळेस लालबहादूर शास्त्री सांगितलं की एक वेळा जेवा. त्या प्रदेशातून आपल्याला दोन्ही वेळचं अन्न खायलाच मिळत नाही. आपण 22 देशांना याचा एक्सपोर्ट करतो. ते गहू फक्त उचलला गेला 18%. हे 1.5% त्यांचा आहे. ते C2C1 मधले सगळे घापे आपल्याला माहिती आहे. सरसो 1%, चना 0%, मूग डाळ 0%, सोयाबीन 0%, तीळ 0%. ही जुमलेबाजी जी आहे ना, ही जुमलेबाजी इतकी स्पष्टपणे समोर आलेली आहे. दुसरी गोष्ट तो उसाचा बेल्ट आहे मुझफ्फरपूर, आणि तो तिकडला तो बेल्ट आशिष तो सगळा उसाचा बेल्ट आहे. तिथे त्यांनी मुझफ्फरपूर इज इन बिहार, मुझफ्फरनगर, मोहब्बतनगर. त्या मोहब्बतनगर मध्ये जे आहे तिथे त्यांनी सांगितलं 12,000 कोटी जे आहे ते बकाया आहे. जेव्हा सरकारमध्ये यांना यायचं होतं 2017 मध्ये, तेव्हा यांनी सांगितलं की आम्ही नुसते तुमचा कर्ज देणार नाही, हे नाही करणार, म्हणजे नुसते बिलं नाही तर त्याच्यावरचा व्याज सुद्धा देऊ. 20,000 कोटी आतापर्यंत दिलेले नाही आहे. फक्त 5 रुपये जे आहे ते वाढवलेले आहे. आणि त्याचा आमच्या देवेंद्र फडणवीसांनी खूप चांगलं थँक्यू मिस्टर मोदीजी, यू हॅव टेकन केअर ऑफ शुगर केन फार्मर्स वगैरे करून त्यांनी छानसं ट्विट टाकले. मी त्याला उत्तर दिलं होतं, त्याच्यावर काही उत्तर आलेलं नाहीये. तर या सगळ्या गोष्टीच्या जे बोलणं एक आहे आणि वेगळं आहे. आता मला एक सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी ऑल सड अँड डन
काँग्रेसनी कायदे केले नाही केले असं नाही, पण त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं झालं का? जेव्हा शेतकरी उभा झाला त्याच्याशी सरकारने चर्चा करून मार्ग काढला, तोडगे काढले. आपण ग्लोबलायझेशनच्या मध्ये आहोत, त्याच्यातनं मध्यम मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न केला. शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कधी एवढं सरकार गेलं नव्हतं. महागाई होती ना, 410 सिलेंडर खूप महाग होता. आता 950 आमच्या नागपूरला भेटतं, अतिशय स्वस्त आहे. तिकडे $42 7 वर्षाचा ऍव्हरेज आहे क्रूड ऑइलचा. आमच्या वेळेस $112 होता, तर तेव्हा $70 होतं. आता $107 फारच स्वस्त आहे. $70 महाग तरी होतं. ही जी लोकांमध्ये परिस्थिती आहे ना, रोज दिसत नाही ही मोदी किमया आहे. ऐका ना, हा. सगळे आशिष जाधव नाही आहेत ना, ही मोदी किमया नाही आहे. ही मीडियाला बगलेत धरून दाबून ठेवलेला आहे. नाकतोंड बंद केली आहे मीडियाचे. नाहीतर तुम्हाला आठवत असेल, अन्नाच्या आंदोलनामध्ये पहिलं आंदोलन रामलीलावर झालं होतं. फक्त 200 लोक होते. दिवसभर चालवलं होतं सगळ्या चॅनल्सनी. आणि 12 ते 12 पासून टाइम्समध्ये आर्टिकल आल्यापासून ते 14 पर्यंत जे मीडिया, प्रत्येक मीडिया उघडला की एकच गोष्ट होती, करप्शन, भ्रष्टाचार, काला पैसा, 2 करोड रोजगार, ये वो सगळे जुमलेबाजी आहे ना, ती 2 वर्ष सगळ्यांनी पाहिली होती. आज काल मुझफ्फरपूरचं एवढं मोठं आपण पाहिलं आंदोलन. आज मला मी त्याची माहिती घेतली. ते ग्राउंड आजपर्यंत इतिहासात कधीही भरलं नाही. चौधरी चरण सिंगच्या काळामध्ये थोडंफार भरलं होतं असं माहिती मिळाली. आज ते पूर्ण भरून तेवढीच लोक बाहेर होती. किती चॅनल्सने दाखवलं मला सांगा बरं. तुम्ही प्रत्येक वेळेस जर ह्या गोष्टी करत असाल आणि आतमधली धुसमुस लोकांची जर मीडिया दाखवत नसेल, आशिष काही लोक सोडून, तर ही पत्रकारिता कोणती पत्रकारिता आहे? गोदी मीडिया हा शब्द ह्या 70 वर्षात आता पहिल्यांदाच आला ना. गोदी मीडिया का आला हा? का तुम्ही लोकांच्या वेदना दाखवत नाही? तुम्ही शेतकऱ्यांच्या वेदना दाखवत नाही. 15 ऑगस्टला भाषण देतात त्या देशाचे प्रधानमंत्री, तिथे जाऊन म्हणत नाही की हो मी प्रधानमंत्री आहे, तुम्ही या 5 लोक, या 6 लोक, या मी तुमच्याशी बसून बोलतो. एवढी संवेदनशीलता दाखवत नाही. मन की बात करतात दररोज येऊन. ठीक आहे आपण शेतकऱ्यांचा प्रश्न डिस्कस करतोय. यस मी शेतकऱ्यांचा प्रश्न बोलतोय. मी त्यांना थांबवलं होतं कारण तो मुद्दा महत्वाचा होता. तो अनेक वेळा माझ्याही मनात सलत होता की खरंच कापसाला भाव 90च्या काळामध्ये 6,000 असताना आजही त्यापेक्षा कमी भाव मिळतोय. महागाई शेतकऱ्यांसाठी वाढत नाही का? एवढंच मला शेतकऱ्यांच्या बाबतीत ते सांगायचं होतं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मध्यम वर्गीय विरुद्ध शेतकरी असा एक सुप्त संघर्ष उभा राहिलाय. यांनीच लावला. सत्ताधारी पक्षांचं लक्ष जात नाही वगैरे वगैरे, मीडियाचं लक्ष जात नाही. कारण मध्यमवर्गीय त्याच्या ठिकाणी फोकस असतो. कारण मध्यमवर्गीयाला असं वाटतं की त्याचा टोमॅटो महाग झाला, त्याचं दूध महाग झालं शेतकऱ्यांचं की आम्हाला झळ बसते. असं सगळं नॅरेटिव्ह सेट होतं. म्हणून मी तो एक कापसाचं उदाहरण घेतलं. ठीक आहे. अनिल बोंडे, हे बघा आता अतुल लोंढे बोलले तुम्हाला सवय आहे कारण काँग्रेसचे प्रवक्ते काय बोलतात तुम्हाला माहिती आहे. पण राकेश टिकाईत काय म्हणतात ते महत्वाचं. मला एवढं सांगावं, काय मागणी होती? एक पहिली मागणी काय होती जी शरद पवारांनी सुद्धा पुढे केली होती की हमी भाव जो आहे तो हमी भाव देण्यासंबंधी त्या कायद्यामध्ये तुम्ही लेखी तशी अमेंडमेंट किंवा सुधारणा करा की होय कुठल्याही परिस्थितीत सरकार असू दे नाही तर खासगी व्यापारी असू दे त्याला हमी भावाची रक्कम ही द्यावी लागेल. जर का चुकून सरकार किंवा खासगी व्यापारी ती हमी भावाचा भाव किंवा हमी भाव किंवा ती रक्कम देऊ शकला नाही तर तो जो फरक आहे तो सरकार बेअर करेल किंवा सरकार त्या खासगी शेतकऱ्याला दुप्पट द्यावा अशी काही तजवीज करेल. हे सगळं तुम्ही सुधारणा करा त्या कायद्यामध्ये. हे का होत नाही ही मागणी कालही टिकायतांनी केलेली आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत सरकार त्याविषयी बोलत नाही. सरकार शेतकऱ्यांना अगदी म्हणजे वाईट टाकल्यासारखी वागणूक देते. कारण अनेक मंत्री मोदी सरकारमधले हे शेतकऱ्यांना कधी नक्षलवादी तर कधी दहशतवादी म्हणतायत. त्यामुळे शेतकरी सुद्धा जो आंदोलनकारी शेतकरी आहे तो हतबल झालेला आहे. अनिल बोंडे, अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारला, नरेंद्रसिंग तोमर यांना, कृषी मंत्र्यांना किंवा सुप्रीम कोर्ट चर्चा झाली पाहिजे. याही विषयावर चर्चा झाली पाहिजे. परंतु राकेश टिकैत यांनी पहिली गोष्ट काय सांगितली की पहिल्यांदा हे तिन्ही कायदे रद्द करा. आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा तिन्ही कायदे रद्द करण्याचा ठराव घेतला. तिन्ही कायदे रद्द न करता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यामध्ये बदल की त्या म्हणजे पहा त्यामध्ये डुप्लिकेसी किती करण्यात आली की आता तुम्ही हमी भावाचं काढलं की त्या हमी भावाने जर व्यापाऱ्यांनी खरेदी केला नाही तर 2 वर्षाची त्याला शिक्षा होईल किंवा एवढा दंड होईल. पण त्यामध्येच दुसऱ्या कॉलम मध्ये महाराष्ट्र सरकारने लिहिलं की ही 2 वर्षापर्यंत पहिल्या 2 वर्षापर्यंत व्यापाऱ्याला मुभा सुद्धा
आम्हाला देता येईल की हमी भावापेक्षा कमी करता येईल. कारण का हमी भाव आला की FAQ क्वालिटी आली. आणि आपल्या इथे देवेंद्र फडणवीसाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा एक ऑर्डिनन्स काढला होता की तूर या भावापेक्षा कमी विकू नये, तेव्हा व्यापाऱ्यांचं आणि या काँग्रेसवाल्यांनी विरोध केला होता की व्यापारी घेणं बंद करतील. आणि त्यामुळे एक साधी गोष्ट आहे की नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की MSP हा राहणारच. MSP अगोदरही होता, आजही आहे आणि पुढे पण राहील. ज्या वेळेला बाजारभाव MSP पेक्षा कमी राहील त्यावेळेला सरकार MSPच्या दराने खरेदी करेल. आता मुगाची तिळाची खरेदी का झाली नाही? कारण की त्याचा MSP पेक्षा जास्त भाव होता. आज सोयाबीन साठी जर सरकार खरेदी करायला गेलं, 10,000चा MSP असेल आणि बाजारात 10,000चा असेल तर कोणी सरकारला देणार आहे का सोयाबीन? नाही देणार. तर त्यावेळेला शून्य खरेदी होते. पण ज्या वेळेला MSP जास्त असतो, बाजारभाव कमी असतो, त्यावेळेला मार्केट इंटरव्हेन्शन सरकार करतं. आणि ते गव्हाच्या बाबतीत, तांदूळाच्या बाबतीत 345 मिलियन टन हे खरेदी मागच्या वर्षी केल्या गेलेला आहे, जो सगळ्यात मोठा आकडा आहे. हे काय सांगतात 18%, 10%, 15%. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं यांचा अजेंडा शेतकऱ्याचं हित, कायदे फायदे नाहीये. यांचा अजेंडा CA वेळेलाही तोच होता. यांचा अजेंडा मुस्लिमांचं शाहीनबागच्या आंदोलनाच्या वेळेलाही होता की मोदींना हटवा. कारण का मोदींना हटवलं की यांना खुलं रान भेटतं चरायसाठी, जे महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळाले. म्हणजे यांच्याही लक्षात आलंय ते की एक खांबी तंबू आहे भाजप. त्यांना हे माहित आहे की मोदींना हटवा, हे दुसऱ्या कोणाला हटवा म्हणत नाही, मोदींना हटवा एवढं. ट्रम्पला हटवा किंवा बायडनला हटवा. अरे ठीक आहे तुमच्यात नाही करा. मुझफ्फरपूरचं किती तुम्ही फुगा फुगवण्याचा प्रयत्न करा, CA वेळेला तुम्ही पूर्ण देशामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, सगळ्या मुसलमानांना रस्त्यावर आणून बसवलं. काय फरक पडला? काही फरक पडला नाही. जास्त मतं भारतीय जनता पक्षाला मिळायला लागली. आणि आता पहा इव्हन जे जावेद अख्तरनी म्हटलं, संजय राऊत सारख्या माणसाला सुद्धा त्या मूळ याच्यावर यावं लागलं की जावेद अख्तर चूक करतोय बोलताना, म्हणून की संघ असो, भाजपा असो किंवा विश्व हिंदू परिषद. अनिल बोंडे, आता तुम्ही विषय काढला म्हणून त्या विषयावरचं विश्लेषण आमच्या चॅनलला आता न्यूज केलंय. आंदोलन मी काय म्हणालो माहिती का, संजय राऊत इतके स्मार्ट वागलेले आहेत की भाजपचा उल्लेखही केलेला नाहीये. आणि संघाचं आणि शिवसेनेचं हिंदुत्व व्यापक आहे, एकच आहे, सर्वसमावेशक आहे, त्यामध्ये भाजपचा उल्लेखच नाहीये. शिवसेनेचं हिंदुत्व एवढं व्यापक आहे ते पोळ्याचा सण नाही करू देत, पण मोहरमचे वाघ नाचू देतात. मोहरमचे वाघ नाचायसाठी त्यांनी परवानगी दिली. आज मी ग्रामीण भागामध्ये अनिल बोंडे बॅक टू द स्क्वेअर वन. तुम्हाला शेतकरी आंदोलनामध्ये राजकारण काय दिसतं? शेतकरी त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या पुढे करताय. शेतकरी आंदोलनामध्ये राकेश टिकेत असो किंवा तिथे जाणारे काँग्रेसचे असो किंवा जाणाऱ्या सुप्रिया सुळे असो, त्यांना फक्त मोदीचा विरोध करायचा आहे, मोदीच्या सरकारचा विरोध करायचा आहे. कारण की त्यांनी हे कायदे ऍडव्होकेट केले आहे. त्यांच्या मुख्यमंत्री समितीने कमलनाथने ऍडव्होकेट केलेले कायदे आहे. शरदचंद्रजी पवारांनी कृषी उत्पन्न रोकडातून मुक्त करा हे आत्मचरित्रात लिहिलंय. खोटं आहे तर तुम्ही खरं सांगा ना. तेव्हा हे कायदे आले कुठे होते? तेव्हा हे कुठे कायदे होते? मी सांगतो. म्हणजे हे तर मोदी सरकारने कायदे आणले ना. हो, मोदी सरकारने आशिष मला उत्तर द्या दोन्ही गोष्टी. महाराष्ट्रात लागू केले. आशिष समजून घ्या, महाराष्ट्रात लागू केले. अरे अहो मला हे सांगा, मी अजित नवलेंना बोलतो करतोय. मी अजित नवले मला उत्तर दिलं. नाही, मला याच्यामध्ये तसं राजकारण नकोय. राजकारण नाही, मी तुला फॅक्ट सांगतो. ऐका. काय होतंय प्रेक्षकांच्या दृष्टीनं, मी अजित नवलेंना बोलतो करतो. अजित नवले, हे जे 3 कायदे आहेत, जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असं वाटत असेल की या कायद्यामध्ये मी शेतकरी म्हणून माझ्या विरोधात काय आहे की ज्याला विरोध होतोय, तर काय या 3 कायद्यांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे?
आशीची मी आपल्याला चर्चा सुरू करतानाच सांगितलं की हे तिन्ही कायदे त्याच्या पलीकडे ह्या तिन्ही कायद्याच्या आडून येणारं शेतकरी धोरण हे मुळात शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि त्या धोरणाला विरोध करण्याचा एक भाग म्हणून ह्या कायद्याला विरोध आहे. हे कायदे एक प्रकारचं टोकन आहे. वाईट आहे ही सांगा बाब ना. आपण समजून घेतली अहो, पाहिजे. अजित नवले तिन्ही अनिलजी तुम्ही ऐका ना सांगताय त्यांची पद्धत वेगळी आहे सांगण्याची. ते प्रवक्ते नाही आहेत, नेते आहेत ना आता. अनिलजी थांबा, मी बोलतो. हा. त्यामुळे ह्या धोरणांना आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातले शेतकरी खूप चांगल्या ताकदीनं का नाहीये असा प्रश्न तुम्ही मगाशी विचारला. आपल्याला आपण साक्षीदार आहात की आम्ही हजारो शेतकरी इथून व्हेकल मार्चनी घेऊन दिल्लीला गेलो. आपण नाशिक वरून आम्ही पाहिलं व्हेकल मार्च काढला. 50,000ची सभा आझाद मैदानावर झाली. 100च्या पेक्षा 100 पेक्षा जास्त संघटनांनी सहभाग नोंदवला आणि अनेक लेखांनी तिथे येऊन आपल्याला पाठिंबा दिला. हे नक्कीच बरोबर आहे की त्या तुलनेत आमची लोक कमी आहे किंवा त्या तुलनेत सपोर्ट कमी आहे, परंतु विरोध होतो आहे. ते का कमी आहे आशिषजी आपण समजून घ्या की आधार भावाच्या कायद्याचा जो फायदा पंजाबमध्ये झाला, हरियाणामध्ये झाला, मध्य प्रदेशमध्ये झाला, त्याच्या 1% इतका सुद्धा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला झालेला नाही. आणि हमी भावाचा कायद्याचा, सरकारी खरेदीच्या कायद्याचा फायदा महाराष्ट्रात कधीही झालेला नाही. मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असू द्यात किंवा भाजपचं सरकार असू द्या, ज्याचा आम्हाला फायदाच झालेला नाही, ते गमवण्याची तितकी भीती शेतकऱ्यांना वाटत नाही. मेलेल्या माणसाला आणखीन किती धोपाट्या टाकल्या तरी त्याच्या वेदना व्यक्त होत नाही. परंतु ज्याच्यात काही प्राण शिल्लक आहे तो पंजाबचा शेतकरी, ज्याच्यात काही प्राण शिल्लक आहे तो हरियाणाचा, उत्तर प्रदेशचा शेतकरी, तो म्हणतोय की तुमच्या या नव्या कायद्यामुळे जे काही थोडंफार संरक्षण आजपर्यंत आधार भावाचं आम्हाला मिळत होतं ते निघून जाईल, बाजार व्यवस्था नष्ट होईल आणि त्यामुळे आज महाराष्ट्राचा शेतकरी जसा आत्महत्या करतोय, सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आहे, तशाच आत्महत्या उद्या पंजाबमध्ये, हरियाणामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये होतील. आणि म्हणून महाराष्ट्रावर जी वेळ आली ती वेळ आमच्यावर यायची नसेल तर आमच्याकडे जी आधार भावाच्या संरक्षणाची जी सरकारी खरेदीची यंत्रणा आहे ती वाचली पाहिजे. केवळ ती वाचली पाहिजे असं नव्हे तर तिचा विस्तार झाला पाहिजे आणि जे लाभ आम्हाला मिळत होते ते लाभ महाराष्ट्राच्या, उत्तर प्रदेशच्या आणि देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. अशी व्यापक भूमिका घेऊन जर पंजाब, हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उतरला असेल, तो अधिक जागरूकपणाने लढत असेल, तर मला असं वाटतं की त्याच्या मागे उभं राहणं हे आमच्यासारख्या सर्वच शेतकरी नेत्यांचं काम आहे आणि ते झालेलं आहे. पण अजित नवले एक हमी भावाचं मी समजू शकतो की हमी भावाची मागणी ही रास्त आहे की सरकारनं त्या कायद्यामध्येच अशी अमेंडमेंट करावी किंवा सुधारणा करावी, लेखी लिहावं की हमी भाव हा मिळालाच पाहिजे, जो देणार नाही त्याला शिक्षा करू, म्हणजे काय तर दुप्पट भाव द्यायला लावू आणि नाही तर मग फरक म्हणून सरकार देईल, असं काहीतरी त्यांनी करावं. ठीक आहे. पण आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग विषयी सुद्धा अनेक वेळा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर का लागू झालं तर त्याचा फायदा कोरडवाहू पट्ट्यात होईल. असे जे गैरसमज आहेत ना, त्यातनं जर का कायद्यामध्ये काही चांगल्या बाबी असतील तर त्याही लागू होत नाहीये. अशीची कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑलरेडी लागू आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍज अ कन्सेप्ट म्हणून विरोध करण्याचं कोणीच काही कारण नाही. आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतोच. अगदी सालगडी गडी जो असतो तो सुद्धा त्या छोट्या शेतकऱ्याकडे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट अलिखित असेल पण तो कॉन्ट्रॅक्ट मध्येच असतो. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बिईंग अ कन्सेप्ट आमचा काही त्याला विरोध नाही. परंतु कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट त्याचबरोबर हे जे साठवणुकीचं जीवनावश्यक वस्तूच्या साठा करण्याची मर्यादा हटवणं आणि दुसऱ्या बाजूला बाजार ओपन करणं, हे तीन मिळून जे पॅकेज तयार होतं त्या पॅकेजचा सरळ परिणाम काय होणार आहे हे महत्वाचं आहे. आणि तो काय आहे आशिषजी, हे सुटे कायदे आणि त्यातली कलम तुम्ही पाहायला गेली तर आम्ही काय म्हणतो याचं आकलन होणार नाही. हे तीनही कायदे एकत्र आणि त्याचा एकंदरीत इम्पॅक्ट शेती क्षेत्रावर काय होणार आहे असं सर्वंकष पद्धतीने याच्याकडे पाहावं लागेल. मल्टीनॅशनल कंपन्यांनी हे कायदे येण्यापूर्वीच प्रचंड मोठाले गोदाम ही तयार केली आहेत, सायलोज तयार केली आहेत आणि ते सायलोज रेल्वे मार्गाने मुख्य रुळाला जोडून सगळ्या भारतातील शेतीमाल या त्या सायलोज मध्ये साठवण्याची अमर्याद क्षमता त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यांच्या वेबसाईट ओपन करून बघा, सबंध धान्य बाजार, सबंध शेती बाजार, त्याचा व्यापार हे ताब्यात घेण्याची एक प्रचंड मोठी रणनीती या कॉर्पोरेट कंपन्यांनी आखलेली आहे. आपल्याला ठीक आहे. अतुल लोंढे, जर का राज्य सरकार केंद्राचे 3 कायदे मानत नसेल आणि स्वतःचे 3 कायदे राज्य विधिमंडळात मंजूर करून घेत असेल
तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा फरक कळेल का की महाविकास आघाडी सरकारने या 3 कायद्यामध्ये असं काय आणलं की जे केंद्र सरकारच्या कायद्यात आपल्यासाठी नव्हतं, आणि हे जे 3 कायदे आहेत ते आपल्या हिताचे आहेत? किंवा असंही कळेल का की राज्य सरकार हे सुद्धा केंद्र सरकारपेक्षा काही वेगळं नाहीये, हेही आडून आपला अजेंडा राबवत आहे, तेही कळायचं असेल तर शेतकऱ्यांना कळेल. पण तुमच्याकडं शेतकऱ्यांचं तसं दुर्लक्ष दिसतं. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असण्याचं काहीच कारण नाही आहे. जर दुर्लक्ष असतं तर शेतकऱ्यांचं तुमच्या 3 कायद्यांकडे राज्यातल्या दुर्लक्ष आहे असं मला वाटतंय. नाही, दुर्लक्ष नाहीये. त्यांना माहिती आहे की हे सरकार जे आहे ते लोकांचं नुकसान करणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान करणार नाही, याची त्यांना कल्पना. म्हणजे काय करणार? म्हणजे सगळी यंत्रणा ही सरकारी उभी करणार, खासगी व्यापारी नष्ट करणार? नाही, असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या अशीच की शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्हनेस राहिला पाहिजे, एक कार्यक्षमता मार्केटची राहिली पाहिजे, शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे. आणि सगळं मोनोपोलायझेशनचा जो आरोप राहुल गांधीजी करतात आहेत तो हाच आहे की मोनोपोली एकदा आली ना, मोठे मोठे सायलोज मध्ये तुम्ही अन्नधान्य केलं, सायलोजचं काय असतं, सायलोज म्हणजे अनेक गोडाऊन मिळून एक सायलोज असं समजा तुम्ही, आणि त्या सायलोज मध्ये मॉइश्चर कंटेंट वगैरे सगळा मेंटेन राहतो. एकदा डिमांड अँड सप्लाय तुमच्या हातात आलं ना की मध्यमवर्गीय जो शहरातला आहे त्याला सुद्धा दिवाळीच्या वेळेस साखर जी आहे ना ती 50-60 रुपये किलोवर जाईल, तेल सुद्धा जाईल, कारण की कंट्रोल डिमांड सप्लायवरचा. नाही, असं आहे की आता तरी काही वेगळं नाही. आमच्या काळामध्ये 70 रुपये किलो तेल महाग होतं ना, आता 200 रुपये स्वस्त आहे. सफोलाचा 5 किलो तेल 1180 रुपये येतं. आमच्या वेळेस आम्ही उज्ज्वलामध्ये 5 लिटर हे देत होतो रॉकेल, ते उज्ज्वला देऊन त्यांनी 5 लिटर रॉकेल काढलं, इकडे 950 रुपये गॅस केलेला आहे. हे सगळं महाग होतं आमच्या काळामध्ये, आम्हाला माहिती आहे. टीव्हीवर सारखं दाखवायचे है ना, ते जनता माफ नाही करेगी, त्या काकू दिसत नाहीत आता, त्या काकू दिसत नाही. पण काँग्रेस म्हणून त्यांना शोधून काढत नाही ना? नाही, आम्ही काढतो शोधून, आम्ही सोशल मीडियावर जेवढं करता येईल ना तेवढं करतो, म्हणून सोशल मीडियावर एवढे बॅन आणण्याचे सगळे घाट सुरू आहे. 79 सेक्शन 79 मध्ये जे आणले की नाही, इंटरमेजिएटवर जे मर्यादा आणल्या की आता फेसबुकला ठरवायचं की आशिषच्या चर्चेमध्ये काय झालं याची जबाबदारी फेसबुकवर फिक्स करायची. हा जो भित्रेपणा जो आहे ना, हा सरकार जो आणतोय तो त्याच्यामुळेच आणतोय, ते श्रेय आमचंच आहे. ते टीव्हीवर दाखवले म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं असं नाहीये. हे सगळे शेतकरी नेते बंगालमध्ये पण गेलेले होते, तिथे हिंदू मुस्लिम करून पाहिलं, झालं नाही. आता तर असं झालेलं आहे की या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काल जेव्हा मी ऐकत होतो या नेत्यांना, तेव्हा ते म्हणत होते तुम तोडोगे हम जोडेंगे. त्याच मुझफ्फरपूर मधून त्यांनी जे काही केलं, मोहब्बतनगर मधून त्यांनी जे काही केलं त्याचा पूर्ण एक सर्कल पूर्ण झाला. तिथून त्यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत, आता आम्ही शेतकरी आहोत. शेतकऱ्यांनी सगळ्यांना एक केलं, धर्म सोडून सगळे नागरिक झालेले आहेत, सगळे शेतकरी झालेले आहेत. हे त्या आंदोलनाचं फलित आहे. आणि माझी एक गोष्ट मला एक स्पष्टपणे सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी येत असेल त्याच्यासाठी तुम्ही कायदे केले, आपण त्याचा किती खूप किस पाडला, C2, C1, मग याचा डिमांड सप्लायचा यांच्यामध्ये कंट्रोल येईल, मग शेतकरी कसा नाडला जाईल, हे सगळं आपण चर्चा केली, तुम्ही आम्ही चर्चा केली. अहो पण ज्यांच्यासाठी हे कायदे आहे त्यांना जर हे मंजूर नसतील तर मग सरकारला काय अधिकार आहे? तुम्ही कसे कायदे पास केले, तुम्ही राज्यसभेमध्ये कसे कायदे पास केले देशाने पाहिलं. तुम्ही लोकसभेमध्ये चर्चा होण्याचा प्रश्न नाही आहे, राज्यसभेमध्ये डिव्हिजन द्यावं लागतं. ते तुम्ही बुलिंग केलं. 3 दिवस आमचे लोक तिथे राज्यसभेच्या संसदेच्या आवारामध्ये आंदोलन करत होते. स्वर्गीय राजू सातव सुद्धा त्याच्यामध्ये होते, आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने यांनी बिल ते रोंदून नेलेलं आहे. त्यामुळे बिलाची सँक्टिटी काय आहे? तुम्ही संसदेला मानत नाही, तुम्ही शेतकरी रस्त्यावर 8 महिने 9 महिने झाला शेतकरी बसलाय त्याला मानत नाही तुम्ही. मग तुमचंच खरं ही लोकशाही आहे का? हा त्याच्यामधला मूळ मुद्दा आहे. आता ते काय म्हणतात आहे, ते शेतकरी हे म्हणतात आहे की आता आम्हाला लोकशाही सुद्धा वाचवायची आहे. या देशाची परंपरा, या देशाची लोकशाही रीतिरिवाज हा शब्द वापरतात ते सुद्धा वाचवण्याचं काम जे आहे ते हे आंदोलन करेल. या आंदोलनामध्ये धार्मिक कट्टरता जे वाढवली ती धार्मिक कट्टरता सुद्धा हे आंदोलन संपविल आणि भारत एक ठेवण्याचं काम जे आहे ते आंदोलन करून त्याचा विस्तार झाला. काय केलं यांनी? चायनामधून आले आहे, पाकिस्तानमधून आलेले आहे, मग दलालांवर यांनी रेड केल्या इन्कम टॅक्सच्या. तुम्हाला आठवत असेल एपीएमसीचे जे दलाल आहे ना त्यांच्यावर सुद्धा यांनी रेड केल्या. सगळं करून पाहिलं पण हे काही केलं तुटत जात नसताना यांची संवेदनशीलता नाही आहे, लोकशाही हे मानत नाही, संसद यांनी बंद करून ठेवलेली आहे, चर्चा करत नाही. याच महेंद्रसिंग टिकेतांनी जेव्हा आंदोलन केलेलं होतं तेव्हा राजीव गांधी स्वतः गेले होते भेटायला. हे पण उदाहरण या देशामध्ये आहे. राकेश टिकैत वडील. आणि जर यांना माहित नसेल अनिल बोंडे साहेबांना, कारण की त्यावेळेस ते आमच्यासोबत होते, आता ते विसरले असतील. 14 ते 18 त्यांच्या वेळेस तुमच्यासोबत कधी होते? पृथ्वीराज चव्हाणांसोबत कोण होतं विचार त्यांना. कोण ते? कसे काय पृथ्वीराज चव्हाणांसोबत राहतील? बोंडे होते ना, असोसिएट मेंबर होते ना आमचे, इंडिपेंडेंट आल्यावर आमच्यासोबत असोसिएट होते ना काँग्रेस. नाही. बरोबर. तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांसोबत होता?
2009 ते 2014 या काँग्रेसला पाठिंबा दिला होता. अच्छा. परंतु आता ऐका असे माझं रन होऊ द्या. पाहिल्यानंतर अनिल मुंडेच्या आतमध्ये आपण- ऐका. 2004 ते 2014 आपण एक- बोला नंतर. एक- एक 2004 ते महत्त्वाची गोष्ट 2014 लक्षात 14 ते एक- 18% एक- ऐकून घ्या. एक- तुम्ही याचं एकच मिनिट अनिल मुंडेचे एकच मिनिट. हो ऐका ना, आधीच अनिल बोंडे एवढं महत्त्वाची ब्रेक गोष्ट मध्ये आज लक्षात ठेवा. ऐकायला मिळत आहेत. निदान बोलू ऐका तरी ना. द्या. हा, बोला. हा. अनिल बोंडे बोला. तुम्ही 2014 ते 2014 काँग्रेस बरोबर होतात. हा, नंतर मग तुम्ही भाजप बरोबर आलात. त्याच्या आधी तुम्ही शिवसेना माहोल बरोबर पाहून- होतात. हा तर ठीक आहे, कोणाचं व्यक्तिगत जाऊ नये आपण, बरोबर नाही ते. नाही नाही नाही, अरे असं कसं, मला त्यांना समजून घ्यायचं आहे. डिकोडिंग अनिल बोंडे. येस, अनिल बोंडे मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज तुमच्यावरती भाजपनं मोठी सांगायचंय? जबाबदारी दिली आहे. कृषी विभागाचं तुम्हाला अध्यक्षपद हो. दिलंय. तुम्हाला हे सांगावं लागेल की हो. या कायद्यासंदर्भात केंद्र सरकार शेतकऱ्यांशी थेट बोलत का नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर आज ते शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोलू शकतात आणि सगळं पारडं इकडच्या तिकडं होऊ शकतं. केंद्र सरकारच काय, नरेंद्रजी मोदी नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितलं शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. नुसतं केंद्र सरकारच नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडा म्हणणं, सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडा. राकेश टिकेत काय म्हणतात? राकेश टिकेत म्हणतात की पहिले हे 3 कायदे रद्द करा. जसं तुम्ही नाही अनिल विचारता- बोंडे तुमचा आवाज येत नाहीये. ऐका ना, मला- ऐका ना. हा. नवलेजींना जसं तुम्ही विचारलं की या 3 कायद्यामध्ये वाईट काय आहे, कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता हे सिलोची गोडाऊनची गोष्ट सांगतात की भारत सिलोज आणि गोडाऊन मध्ये एवढा पाठिंबा आहे की आपल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या इथला गहू आणि तांदूळ 15 ते 25% पर्यंत दरवर्षी खराब होतो. मग दरवर्षी खराब होतो. आपण या शेतीच्या सेक्टरमध्ये प्रायव्हेटायझेशन किंवा इन्व्हेस्टमेंट जर कोणाचं करणार नसेल तर आपल्या इथल्या शेतीच्या सेक्टरला कधीही मान्यता प्राप्त होणार नाही किंवा त्याचं उत्पन्न वाढणार नाही. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रायव्हेटायझेशन पाहिजे, आशिष मला उत्तर इन्फोसिस द्यायचं. पाहिजे, TCS पाहिजे, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मध्ये पाहिजे, एव्हिएशन मध्ये पाहिजे. मग ऍग्रिकल्चर मध्ये त्या शेतकऱ्याला सपोर्ट करण्यासाठी जर कोणी इंडस्ट्रियलिस्ट येत असेल, त्याच्या शेतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारल्या जात असेल, त्याची मालकी त्याच्यासोबत राहत असेल, शेतकऱ्याची मालकी अबाधित राहत असेल, तर जे स्वामीनाथनांनी म्हटलं होतं की इन्क्रीज द इन्व्हेस्टमेंट इन द ऍग्रिकल्चर आयदर बाय द गव्हर्नमेंट और बाय द प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स. ऐका ना 2006चा तुम्ही पाहणार तर त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्टोरेज करण्यासाठी जर तुमच्याजवळ स्टोरेज जर प्रॉपर नसेल, आज माहित आहे आपला 45% आज आपल्याजवळ टोमॅटोसाठी स्टोरेज आहे का हो? आज आपल्याजवळ कांद्यासाठी तरी कांदा चाळी धड आहेत का? आता आपण करतोय बाकीच्या मध्ये कांदा सुद्धा आपला 20 ते टोमॅटोसाठी स्टोरेज लागत नाही, टोमॅटोसाठी इंडस्ट्री लागते, प्रिझर्वेटिव्ह इंडस्ट्री. तेच सांगतो ना. अॅग्रो प्रोसेसिंग म्हणतात त्याला. अॅग्रो प्रोसेसिंग म्हणतात कृषी मंत्री साहेब. मी मराठीमध्ये अन्न प्रक्रिया सांगतो, तुम्ही इंग्लिशमध्ये सांगाल मी अन्न प्रक्रिया. येस सर. बाय द वे डॉक्टर अनिल बोंडे हे MD मेडिसिन आहेत हा? एवढं हो. लक्षात ठेवा. हा, हा. मी पण लॉ केलाय. एवढं नाही लक्षात ठेवा. नाही MD मेडिसिन आहेत हे विसरू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, गैरसमज होतो. हा, तुमच्यासारखं टाय वगैरे घातलं म्हणजे माणूस मोठा होतो असं नाही आहे. आणि त्यांची म्हणजे- प्रॅक्टिस खूप हा. चांगली होती. उगीच बरोबर. राजकारणात आले असं मला वाटतं. ते सुद्धा- या भागातल्या चांगली होती. लोकांचे बिचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना वरुडला जावं लागतंय, अमरावतीला यावं लागतंय हो. तुमच्यामुळे. आता तरी शेतकरी असतील तर कमीत कमी आज आणि एका शेतकऱ्याच्या पोराने हरवलं त्यांना. त्याला म्हणजे ठीक आहे. तडीपार वगैरे सगळं करून झालं तरी तडीपार वगैरे करून चालेल ना, झालं तरी चालेल. झालं. आनंद आहे, आनंद आहे. काय बरं, problem? ठीक त्याला आहे. तडीपार वगैरे Yes, करून yes, yes. जोक अपार्ट. Yes, carry on. हा. सोडू द्या. दॅट इज इमटेरियल. तुम्ही बरोबर. इलेक्शन लढवले नाही, आम्ही इलेक्शन म्हणजे तुम्ही इंग्रजी बोलले तर ठीक आहे. आणि मागच्या दारानं विधिमंडळात आले नाही हो, पुढच्या दारानं विधानसभेत हारतो आणि जिंकतोय. आम्हाला हारण्याचं आणि जिंकण्याचं काही कौतुक नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नाही बरोबर आहे, तर- राजकारणात चालत असतं. हा, तर त्याच्यामुळे ते फक्त तुम्ही हारले म्हणजे ग्लोरियस असतं, काँग्रेस हारली म्हणजे वाईट असतं.
एवढाच फरक नाही आहे नाही, त्यातला. गरज नाही ना, काही गरज नाही. तुमची हार, युअर डिफीट इज ग्लोरियस, काँग्रेस डिफीट इज नॉट अहो, ग्लोरियस. भारतीय That is the जनता difference. पक्ष दोन खासदारावर असलेला तेव्हा आम्ही पक्ष हिनवलं नाही ना आहे. साहेब, तेव्हा हिनवलं नाही आम्ही हिनवलं नाही. तुमचा वा, एकही वा, खासदार वा, नसताना वा. 2 खासदार आम्ही दोन- आणले. तर दोन ती खासदारापासून तो आमची नम्रता होती. आणि तुमची आता थोडंसं काय भेटायला लागलं, रिसेंट असताना देशाला मूर्ख बनवून देशासोबत खोटं बोलून, तर तुम्हाला त्याचं हे आलेलं आहे. बरं ठीक आहे ना. अहंकार आलेला आहे. तुम्हाला अहंकार आलेला, अहंकार. कंटेंट वर बोला ना. अरे मी तर अहो, कंटेंटवरच content वर बोलतो. बोला ना. या तुम्ही कायद्यामध्ये कंटेंटच्या बाहेर काय गेले, मग वाईट मी पण गेलो थोडसा बाहेर. काय काय बरं ठीक आहे काय ना, ठीक वाईट आहे आहे या ना. अतुल लोंढे चला कायद्यामध्ये? हा. अतुल लोंढे 12 मध्ये नाव आहे का? नाही ना, 12 मध्ये आता नाहीये, नंतर येणार आहे. नंतर 12 मध्ये सोडा ना आता. मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही हारले असं की म्हणताय. तुमची डिफीट जी आहे ती ग्लोरियस आहे. आणि दुसऱ्यांच्या सोबत काही राजकारणात कमी जास्त झालं तर त्याला हिनवून बोलायचं. अहो तुम्ही बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही एवढ्या वेळात हो, निवडून आता आले ते रेंजमध्ये आलेले तुम्ही माझा आहेत. प्रतिवाद नाही करू Please शकत. त्यांना बोलू द्या. तुम्ही एवढे शेतकरी हुशार आहे, ऐकतायत. एवढे तुम्हाला अनुभव शेतकरी आहे, माझा प्रतिवाद ऐकतायत. नाही करू शकत. चला, तुम्ही लावण्या नाचवता तर- शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये, बाया नाचवता तुम्ही. काय सांगता अनिल कोंडे तुम्ही मला? पाहिलं ना आम्ही, पाहिलं ना आम्ही तुम्हाला. अतुल लोंढे, पाहिलं अतुल तुम्हाला लोंढे. आम्ही. ठीक आहे ना. तुम्ही बीजेपीच्या संस्कृतीमध्ये किती रुळले? विषयाचं गांभीर्य कमी नको. तुम्ही बीजेपीच्या संस्कृतीमध्ये किती रुळले? अरे तुम्हाला ते यती नरसिंहन आहे ना, त्यांनी ग्रामीण भाग सांगितलं. माहीतच नाहीये. त्याचे तुम्ही सोडा. अतुल लोंढे मूर्ख. अहो तुमच्या ह्याच्यात राहतो मी, तुम्हाला हे माहित नव्हतं. हो, ते संत्र्याच्या दंडार झाडाला नावाची 10,000 गोष्ट हेक्टर मध्ये माहिती आहे कोळशी का? लागली, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. अरे तुम्हाला माहिती बाबा, नव्हतं. दंडार अरे हे तुमच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये त्यांच्या मी- भागातच संत्रा होतो मोर्शी वरुड मध्ये. अरे मी त्यांना अरे सांगितलं, मला त्यांना माहित सांगा. नव्हतं. मी दौरा असं केला तेव्हा नसेल. त्यांना सांगितलं. संत्रा अशी या प्रक्रिया माणसाला उद्योगासाठी दंडार त्यांनी माहित अनेक नाही. वर्ष प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा थोडा काय केलं अशी या लोकांना माणसाला त्यांनी देत आहे. दंडार माहित काय केलं नाही, लोकांना नाही त्यांनी नाही, सांगा या मला. माणसाला दंडार माहिती, याला काहीच माहित नाही. सगळं माहिती आहे. दंडार माहिती आहे. दंडारच्या दंडार नावावर माहिती केलेल्या आहे. कार्यक्रम माहिती आहे विषय तुम्हाला. नको. नको तो विषय नको अशी प्लीज. नाही नाही, याला मी नाही, सगळ्या वाहिन्यांनी दाखवलं होतं. बाया नाचवल्या मी तो नाही, म्हणते. सगळ्या आणि वाहिन्यांनी दंडारमध्ये- दाखवलं होतं. तुम्ही काय दंडारमध्ये केलं माणसं ते असतात. सगळ्या आताही गवळण सगळ्या आहे. वाहिन्याने आताही गवळण आहे. न्यूज चॅनल्सनी म्हणा. हा. सगळं असतं. अरे अरे सगळं सगळे असतं. channel- त्या- सगळं असतं. त्या- मी तुमच्या मतदारसंघाच्या ठीक आहे, जवळच्या ठीक आहे. गावात नाही. ए, सोडा ना. अतुल लोंढे तुमची अहो लेवल तुम्हाला मी सांगितलं होतं. अहो, अतुल लोंढे, please, please, अतुल लोंढे. काय तुम्हाला माहित spoil होतं? करता, काही अतुल लोंढे. ऐका, काँग्रेसवर ऐका, बोला ना. ऐका. तुम्हाला काँग्रेसवाल्यांना तुम्हाला काही गरिमात ठेवा. काँग्रेसवाल्यांना त्या कायद्यावर गरिमा तुम्ही नाही ठेवत हो. तुमच्या सांगा भाषा ना. कशी आहे बघा, अशी त्यांची भाषा कशी आहे बघा. अरे भाषा म्हणजे तुम्ही म्हणता बाया काय तुम्ही नाचवल्या. कायद्यावर आता बोलू शकत तुम्ही नाही. बोललात ना अतुल तुम्ही लोंढे. तुमच्या भागात- नको तो विषय तुम्ही काढला. मी नाही काढला, त्यांनी काढला बाया विषय. नाचवल्या म्हणून बाया बाया नाचवलं कोण बोललं? बाया मग केलं नाचवल्या त्यांनी ते. असेल तर मी त्यांनी माझं- केलं ना ते. पण तुम्ही वैयक्तिक बोलता ना. अरे मी माझं ते बोलले ना राजकारण वैयक्तिक. सोडून देईन. ते बोलले ना आशिष आशिष. वैयक्तिक. काय बोलले? आशिष. काय बोलले? आशिष- माझं आशिष काढलं त्यांनी. बाया- भारतामध्ये आहे काय, लावणीतल्या तुम्ही बाया काय आहे? नाचवल्या लोकांचा असेल. लोकांनी लावणीतल्या बाया नाचवल्या असेल तर मी राजकारण सोडून देईल, पूर्ण संन्यास घेईल. अहो, नाहीतर संन्यास या- दाखवलं, या- वाहिन्यांनी या- दाखवलं, या सोडा लोंढे- आता. या लोंढेनी- आता सोडा, या आता सोडा. लोंढेनी संन्यास घ्यावा. आता या सोडा. लोंढेनी आता संन्यास बरं ठीक घ्यावा. आहे. सर आपण आता शेतकऱ्यांच्या सोडा तुम्ही विषयावर राजकारण. चर्चा करतोय. मी तुम्हाला हो, आंदोलनावर व्हिडिओ पाठवतो. लोंढे Please, please, मी तुम्हाला तुमचे व्हिडिओ पाठवतो. अशी या गोष्टी लावा. नाही, हा मूर्ख माणूस जर काही बोलत असेल, मूर्ख माणूस काही अहो, बोलत मूर्ख असेल, माणूस याला तुम्ही काही आहे, दंडार मूर्ख. समजत नसेल. तुम्ही मूर्ख आहे. याला म्हणून तुम्हाला दंडार लोकांनी समजत फेकून नसेल तर काय दिलं. करणार आहे तुम्ही आपण? काय सांगणार याला तुम्ही? दंडार ठीक समजत आहे. कोणाला मूर्ख म्हणता तुम्ही? नसेल. कोणाला मूर्ख म्हणता तुम्ही? अशा मग अशा तुम्ही चॅनलला आपण सांगा ना. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करतोय. गांभीर्य ठेवा. नाही, Please, अशी please, please. अशा माणसाबद्दल चर्चा करायची नाही. याला दंडार आणि लावणी मधला फरक समजत अहो नाही. सगळं समजतं आम्हाला. चॅनलला का नाही सांगितलं त्यावेळेस पुढे येऊन का नाही अरे सांगितलं? 10 वेळा सांगितलं. अहो, काही सांगितलं नाही तुम्ही. काही सांगितलं नाही तुम्ही. आता अहो सोडा ना हो. तुम्ही दुसऱ्याच्या तुम्हाला शेतकऱ्याच्या विषयावर बोलायचं नाहीये. तुम्ही मगापासून वेगवेगळे विषय काढून हा चर्चा भरकट होता. कारण की तुमच्याजवळ बोलायला काही नाहीये. तुम्ही सातत्याने शेतकऱ्यांना छळलं. तुम्ही सगळ्या लोकांना छळलं. आता बरं ठीक आहे. ठीक आहे. मी शेवटी अजित नवले यांच्याकडे जातोय. माझा वेळ संपलाय. सॉरी माझा वेळ संपलाय. हे बा अशा चर्चेमध्ये नाही, नाही, नाही. अनिल मोठे आपण शेतकऱ्यांचा मुद्दा मांडूया. पुढे अशा जाऊया. चर्चेमध्ये भाग घेऊ शकत नाही. जो माणूस शेतकऱ्याच्या मेळाव्यामध्ये दंडारला लावणी म्हणतो, हा मूर्ख माणूस आहे. शेतकऱ्याच्या तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही मूर्ख आहे म्हणून तुम्हाला लोकांनी हरवलं. म्हणतो. एका मुलाला तुम्ही तडीपार केलं. एसपी ला सांगून त्याला छळलं तुम्ही. तो उभा नाही राहिला पाहिजे. शेतकऱ्याचा पोरगा तो. त्याला तुम्ही मतदारसंघातून घालवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे मूर्ख ठीक तुम्ही आहे, आहात. ठीक आहे. अतुल लोंढे ते गेले आहेत. अनिल बोंडे गेले आहेत. मी शेवटी अजित नवले यांच्याकडे जातोय. अजित नवले, मला हेच विचारायचं आहे की हे जे आंदोलन आहे ते बिगर राजकीय आहे. ते बिगर राजकीय आहे म्हणूनच त्यामध्ये एवढी स्ट्रेंथ आणि ऊर्जा दिसते आणि म्हणूनच एवढे तग धरून शेतकरी सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उभे आहेत. तुम्ही
27 तारखेला बंदची हाक दिलेली आहे. तर मग हा बंद भारत बंद जो पुकारला जातोय यातून आता सरकारला निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. अशीची इशारा देऊन खूप झालाय. आता आम्ही लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांना आम्ही आव्हान करतोय की जे सरकार इतकं प्रचंड आंदोलन करूनही शेतकऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकणार नसेल तर असं सरकार या देशामध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं याचा विचार जनतेने करावा. आणि म्हणून त्याची सुरुवात आज मिशन उत्तर प्रदेश या नावाने करण्यात आली. मुझफ्फरनगरमध्ये जो प्रचंड भव्य मेळावा त्याचा उल्लेख आपण पण फार आदराने केला. त्याचा परिणाम आपण बघा की ह्या सगळ्या येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सबंध जनता ही शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनाच्या मागे आहे आणि ती आता मतदानाच्या रूपानं सुद्धा व्यक्त होईल. अशी जी मला आपल्याला या मुद्द्याला स्पर्श केला पाहिजे की हा जो असंतोष आहे तो केवळ शेतकऱ्यांमध्ये नाही, कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे दिल्लीतलं सरकार वागलं आणि ज्या यातना सबंध देशवासियांना भोगाव्या लागल्या, उत्तर प्रदेशच्या त्या नदीवर ज्या प्रकारे कोविड रुग्ण मृत झाल्यानंतर पाण्यावर मृतदेह तरंगले, ते सगळे तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. रोजगाराचं शिक्षणाचं काय झालं, कामगारांच्या ज्या संहिता आणल्या त्यामुळे कामगार कसा देशोधडीला लागला हे सगळं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मोदी विरुद्ध भारतीय अशा प्रकारचा एक संग्राम या निमित्ताने सुरू झालाय. आणि मला खात्री आहे की जे जे लोक मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते उत्मात करतील श्रमिकांच्या, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधात आणि कॉर्पोरेट घराण्यांचं चांग भलं करण्याच्या बाजूनं काम करतील. उद्या त्यांना अशाच प्रकारे सामना करावा लागेल. मला खात्री आहे की हा जो एल्गार सुरू होतोय आणि जो 27 सप्टेंबरचा बंद आहे तो जो एक आपण सुरू करतो आहोत त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. सरकारला एकतर ताळ्यावर यावं लागेल किंवा जावं लागेल. 27 सप्टेंबर ही त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी घटना असणार आहे. ठीक आहे. ज्या पद्धतीने चर्चेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप झालं त्यामुळं शेतकऱ्यांना बरोबर माहिती आहे की हे आंदोलन बिगर आशिष मी हा डान्स दाखवतोय लोकांना, जनतेला हा डान्स दाखवा पांडेंचा. आणि ही गवळण आहे का, ही गवळण आहे का आणि हे दंडार आहे का दाखवा लोकांना. आपल्याला कळते गवळण आणि दंडार. बघा, लोक खूप शहाणी असतात, पब्लिक आहे, सब जानती आहे आणि ते त्यांच्या पद्धतीनं कल देत असतात. आपण त्यावरती जास्त भाष्य करू नये. मला एवढंच म्हणायचं आहे की विषय शेतकऱ्यांचा आहे, विषय गंभीर आहे आणि त्या प्रश्नावरती जर का इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी एकत्रित येत असतील, एक लक्षात घ्या, शेतकरी ज्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभर उलटून गेलं तरी आंदोलन करतायत आणि तग धरून बसलेले आहेत, त्या अर्थी त्यांना माहिती आहे की याचं लॉजिकल एंड काय आहे आणि त्या लॉजिकल एंड पर्यंत जाण्यासाठी तो आपला प्राणपणांची बाजी लावतो, प्राणांची बाजी लावतोय, प्राणपणानं लढतोय. मला असं वाटतं त्याची दखल प्रसार माध्यम म्हणून सर्वांनी घेतली गेली पाहिजे. एखाद दुसरं नॅरेटिव्ह सेट करणं ठीक असतं, पण त्या आंदोलनातून जी धग निर्माण होते तिला जर का निर्णायक दिशा पुढे मिळाली नाही आणि ते भरकटलं तर मग अराजकाची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मग सरकारला ही विनंती आहे की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. कारण हा शेतकरी कोण आहे? आपण भारताला कृषीप्रधान देश म्हणतो. आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कृषी प्रधान आहे. अशा वेळी आपला शेतकरी नाराज असेल आणि सरकारवरती तो अविश्वास दाखवत असेल तर आधी त्याच्यापर्यंत सरकारने गेलं पाहिजे. हीच तर लोकशाही आहे. आणि ते जर का होत नसेल तर मग कान टोचणं हे प्रसार माध्यमांचं काम आहे. ते जे एक नैतिक कर्तव्य आहे ते पार पाडण्याचा आज थोडा बहुत प्रयत्न आम्ही केला. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, जे आता आहेत, जे नाहीत होते चर्चेमध्ये त्यांचेही आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा लोकमत डिजिटल न्यूज नेटवर्कचं महायुद्ध.